राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. मित्रांनो, खूप लोकांचं असं होतं, जे वजन तर कमी करताय, 4 महिने 6 महिन्यापासून वजन कमी करताय आणि तुमचं वजन पण कमी झालं, पण ते तुमचे व्यायाम, जो तुमचा वर्कआउट, जे एक्सरसाइज तुम्ही बंद केलाय, त्यानंतर तुमचं वजन त्याच्या डबल वाढायला लागतं. असं जर तुमच्या सोबत पण होत असेल तर कमेंटमध्ये यस जरूर लिहा. कारण खूप लोकांना, जवळजवळ 80% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा वजन कमी केलं आणि आता परत जर सगळे बंद केले, व्यायाम बंद केलाय, डाएट बंद केलाय, एक्सरसाइज बंद केलाय, तर परत त्याच प्रमाणे ते वजन मोठ्या प्रमाणात वाढायला लागतंय मित्रांनो. असं खूप साऱ्या लोकांना होतं. तुमचं जे वर्कआउट, तुमचं जे रुटीन, जो तुमचे मसल्स व्यायाम आहेत, तो जर बंद झाल्यानंतर मसल्स परत फुगायला सुरुवात होते. त्यामुळे तुमचं वजन त्याच्यात डबल वाढायला सुरुवात होतं. तुम्ही काय करा, याच्यासाठी एक उपाय आहे. याच्यामध्ये काय करायचं, जास्त हार्ड वर्कआउट नाही, पण नॉर्मली तुम्हाला सकाळचा 5 ते 10 मिनिटाचा वर्कआउट तुम्हाला खूप जरुरी आहे. तो डेली तुम्ही करायलाच पाहिजे. आणि जर डेली केल्यानंतर तो तुम्हाला 100% रिझल्ट देतो मित्रांनो. मग एकदम तुमचं वजन वाढत नाही. तर त्याच्यासाठीच आज असे काही व्यायाम दिले जे तुम्ही रुटीनमध्ये ठेवा. जर तुमचं वजन नॉर्मल आहे, कंट्रोलमध्ये आहे, तर हे व्यायाम तुम्ही नक्की करत राहा. परत तुमचं वजन कधीच वाढणार नाही मित्रांनो. व्यायाम पण एकदम सोपे सोपे आहेत, जे जास्त रुटीनमध्ये नाहीये, जे तुम्हाला जास्त त्रास देणारे नाहीये किंवा जास्त हार्ड व्यायाम अजिबात नाही. एकदम सोपे सोपे व्यायाम आहेत, जे तुम्ही कराल ना तर तुम्हाला 100% याचा रिझल्ट भेटत राहील. आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय, हातांना समोर घडी घालून ठेवायचंय आणि फक्त या पद्धतीनं तुम्हाला करत राहायचंय. हलकासा जंप करत राहायचंय आणि हे बघा. आणि हा व्यायाम तुम्हाला किती वेळा करायचा आहे? 30 वेळा. 15-15चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 30चा सेट घ्यायचा आहे. 15-15च्या वेळा हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला. आणि बघा, जे तुमचं रोजचं रुटीन राहील ना, त्यानं तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीनं भेटणार आहेत. व्यायाम एकदम सोपा आहे. बघा, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम सोपा आहे. आता याच्यातच दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आणि गॅप घेऊन काय करायचंय, फक्त हात आहे ना सरळ घ्या आणि सरळ घेऊन इकडे आणि परत इकडे हलकसं टर्न करायचंय, म्हणजे पीळ पूर्ण पोटाला आणि कमराला जाईल. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ताण कमरेला येतोय, ताण पोटाला येतोय, जे तुम्हाला पूर्णपणे कमी करून द्यायला मदत करणार आहे मित्रांनो. व्यायाम पण तितकेच सोपे. परत 10चा सेट घेऊया. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. 25-25चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. हे बघा, डाव्या बाजूला टर्न, उजव्या बाजूला टर्न. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सोपे सोपे व्यायाम जे कोणालाही येतील या पद्धतीचे, जे तुम्हाला आरामशीर जमतील आणि रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही कायम घेऊ शकता या पद्धतीचे. हे बघा, आता काय करायचंय, या पद्धतीनं पाय मागे पुढे आणि हे बघा या पद्धतीनं
एकदम सोपं आहे. जास्त पण बेंड नाही करायचं, तुम्ही आरामशीर करू शकता ह्या पद्धतीचे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याने काय होणार आहे, इथली चरबी कमी होणार आहे, इथली चरबी कमी होणार आहे आणि यांची मांड्यांची चरबी पण कमी होणार आहे. हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. 25-25चा सेट घ्या. परत 10चा सेट घेऊया. टर्न करायचं आहे. हे बघा, हलकंसं बेंड करायचं. हे बघा, या पद्धतीने 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बघा, खूपच म्हणजे खूपच सोपे व्यायाम आहेत, जे तुम्हाला रिझल्ट पण देणारे आहेत. ते बघा, आता काय करायचं, उभे आहात. हे बघा, आरामशीर. हे बघा, उभे आहात तुम्ही, फक्त उजवा हात 2-2 वेळा तुमच्या हातांना तुम्हाला पाय लावायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला एका साईडनं करायचा आहे 30 वेळा. 7चा सेट घ्यायचा मित्रांनो. आणि कंबर, पोट आणि पूर्ण शरीर जे तुमचं मी कंट्रोल केलेलं आहे ना, ते रुटीनमध्ये राहतील. रुटीन चालवण्यासाठी एकदम सोपे आणि रिझल्ट देणारे व्यायाम. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जेव्हा तुम्ही पाय वरती आणताय ना, ताण पूर्ण पोटावरती येतोय, जी तुमच्या संपूर्ण शरीराची चरबी कमी करत राहण्यासाठी हे व्यायाम एकदम सोपे, जे तुम्ही आरामशीर आपापल्या घरामध्ये करू शकता. नक्की करून बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.